चला कुंदेवाडी भक्त मंडळ बाबाजींच्या पूजनासाठी व्यासपीठाकडे यायचं आहे. बसा, अनुष्ठानार्थी खाली बसा. कुंदेवाडी भक्त मंडळ चला श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराजांचं पूजन होईल. व्यासपीठावर विराजमान सर्व साधू संतांचं एकदा टाळी वाजवून स्वागत करा. हो, तसेच शिवडी भक्त मंडळ मगाशी ज्यांचं मी नाव घेतलं, नामोल्लेख केला, त्या सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी यायचं आहे. हे शिवडी भक्त मंडळ कायम आपल्या आश्रमात श्रमदानाला असतं. आजही अनुष्ठानला वाढण्यामध्ये ते शिवडी भक्त मंडळ पाहतं. त्यांचा आजचा प्रसाद पण होता आणि त्यांची निस्सीम श्रद्धा जनार्दन स्वामींवर, स्वामी शिवगिरी बाबांवर आहे. म्हणून मी त्या शिवडी भक्त मंडळातील सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराजांचं पूजन करावं. तसंच आमचे आत्ताच कमीत कमी एक धर्मसभा झाली. बाभुळगावला महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली 3 दिवस शिवमहापुराण कथा कमीत कमी रोज 20 ते 25 हजार लोक राहायचे. आणि शेवटच्या दिवशी जे धर्मसंमेलन आयोजित केलं बाबांच्या अध्यक्षतेखाली, ते कमीत कमी 160 साधू होते. तिथून आमचे सोमासे पाटील आणि आमचे दादा आलेले आहे, त्यांनीही बाबांचा सत्कार करून घ्यायचा आहे. अजून शिवडी भक्त मंडळ चला. हाडस पिंपळगावचे दादा आलेले आहे, त्यांनीही बाबाजींचं पूजन केलं. सर्वांनी टाळी वाजून चला भक्तांनो उठा लवकरी हातात घेऊन पंचारती, स्वामींचे रूप मी आठवते. हातवर करून टाळी. मन मंदिरी गुरुला पूजिते, 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 मन मंदिरी गुरुला पूजिते. तसेच राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन बाबांचे शिष्य महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज मागच्या 23 एप्रिलला परभणी भागामध्ये शेलू इथं बाबांचं प्रवचन झालं आणि खूप असे पत्रकार तिथं बाबांच्या प्रवचनाला होते. त्यापैकी देशनिष्ठ पेपरने जे वृत्तपत्र आहे त्या कार्यक्रमाचा त्यांनी विशेष अंक काढलेला आहे आणि तो पूर्णपणे बाबाजींच्या कार्यावर तिथं बोललेले आहे.
जनार्दन स्वामी आणि शिवगिरी महाराजांवर तो लेख आहे, त्यांच्या प्रवचनातील काही भाग आहे. कथा संपल्यावर हा अंक सर्वांना मिळेल. नक्कीच आपल्या धर्मासाठी, आपल्या कार्यासाठी ते विचार अनमोल ठरतील. ज्यांना न्यायचा असेल त्यांनी संपर्क साधावा. जय जनार्दन, जय जनार्दन. सर्व बाबा लोकांनी तिथं जाऊन अंक घ्या. त्या अंकाचं तसेच आत्ताच शिवाजीनगर सातपूर तिथंही कथा झाली, तेही आलेले आहेत. त्यांनी लवकर पूजन करून घ्यायचं आहे. जिथं जिथं बाबाजींच्या कथा होतात तिथून कैलास के निवास नमो बार बार हो कैलास के निवासी आजो शरण तिहारी, शरण तिहारी. प्रभु तार तार हो कैलास के कैलास के तुमने बंदों को कभी निराश ना किया. ओ जो चाहा जिन्हें वरदान दे दिया. गुरु महाराज, 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 गुरु महाराज. जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज, जय जय परब्रह्म सद्गुरु. गुरु महाराज, गुरु महाराज. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी गुरु महाराज. जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु, जय जय
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्ष्यम् एकं नित्यविमलमचलं सर्वदि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। कैलासराना शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा मुकुटिदळानि कारुण्य सिंधु भव दुःखहरि तुझवीन शंभो मज कोण तारी। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वादात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। ओम नमः पार्वतीपते हर हर महादेव कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्त 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 लक्ष्मी निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज नर्मदेश्वर भगवान ईश्वर महाराज संतन की जय धर्म की जय भोजनवान पिया रामचंद्र छत्रपति शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय। सर्वांनी 2 मिनिटं भजन करूया। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे हो हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी 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 जनार्दन जय हो जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन जय जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन। सर्वांनी 2 हात जागेवरती वर करायचे अगदी गोड म्हणायचा
राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जनार्दन कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम जनार्दनाय बोलो ओम जनार्दनाय ओम जनार्दनाय बोलो ओम जनार्दनाय जनार्दनाय ओम जनार्दनाय बोलो ओम जनार्दनाय ओम जनार्दनाय बोलो ओम जनार्दनाय ओम जनार्दनाय बोलो जनार्दनाय सब मिल बोलो ओम नमः शिवाय बोलो बोलो सब मिल बोलो ओम नमः शिवाय
बोलो कपिल बोलो ओम नमः शिवाय बोलो बोलो कपिल बोलो ओम नमः शिवाय बोलो बोलो कपिल बोलो नमः शिवाय भोले की जय भोले की पति जय जय पार्वती पति भोले की जय त्रिलोचनाय सागराय दिगंबराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै जगारा महेश्वराय नमः शिवाय 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 हर हर महादेव शिवस्वरूप राष्ट्रसंत जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपाशीर्वादानं नर्मदेश्वराच्या वर्धापन दिनानिमित्तानं सद्गुरू जनार्दन स्वामींच्या पदस्पर्शन झालेल्या या पवित्र भूमीमध्ये चाललेला भव्य अनुष्ठान सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आजपासून सुरू झालेला लघुरुद्र याग यज्ञ त्यानिमित्तानं आपण आज जे श्रवण करणार आहोत ती शिव महापुराण कथा जी आपली व्यथा निवारण करते. जीवनाचं सार्थक ज्याच्यामध्ये आहे, जीवन खऱ्या अर्थानं फुलून निघतं आणि जीवनाला खरी दिशा मिळते, ते जर ग्रंथ असेल तर शिवमहापुराण आहे. अशा या शिवमहापुराण कथेमध्ये आपण स्पर्श करूया. प्रथमतः व्यासपीठावर सर्व संत मंडळीचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करू. भजनी मंडळाचंही टाळ्याच्या गजरात स्वागत आहे. भाविक भक्तगण, माता भगिनी आणि दर गावातून आलेलं, जिथं आत्ताच लासूर स्टेशन, बाबुळगाव, आणखीन कुबेर, आमचं खूप सुंदर सातपूर वगैरे, शिवाजीनगर, तिथली भक्तमंडळ सगळ्या गावातले आले. जवळजवळ शेलू कुठं काय, परभणी कुठं, जालना कुठं, किती भागातून या ठिकाणी भक्तगण आलेले आहे. सर्व भाविक भक्तांचं टाळ्याच्या गजरात आम्ही स्वागत करतो. प्रत्यक्ष जरी आम्ही भेटलो नसेल तरी आपण बाबाजीला बघतात. कधी कधी प्रभू रामचंद्राच्या राज्याभिषेकासाठी डोळे नसलेला एक आंधळा सदग्रस्त आला आणि सगळे लोक त्याला आडवायला लागले की बाबा तू कशाला जातो, तुला दिसत नाही, तुला काही समोर काही समजत नाही, कशासाठी जातोस तू तिथं. त्याने मी सांगितलं मला जाऊ द्या, तुमचं बाकी काही असो, का चाललास, पण तुला राज्याभिषेक पाहायला भेटणार नाही, जाऊ नकोस, तुला डोळ्याने दिसत नाही. त्याने सांगितलं मला माझ्या प्रभूपर्यंत जाऊ द्या, मला जरी माझे प्रभू दिसले नाही तरी चालेल, पण प्रभूची नजर जर माझ्यावर पडली तर माझं कल्याण झाल्याशिवाय. तसं कदाचित आमच्या नजरेतून एखादा सुटत असेल तरी चालेल, पण जनार्दन स्वामींच्या कॅमेऱ्यातून एकही या ठिकाणी सुटत नाही. त्याला बाबाजींची कृपा मिळतेच. म्हणून या ठिकाणी आमचं भजन सेवा लासलगाव आणि संत मेळा आमचे पिंपळस हे 2 चॅनल कायम बाबाजींच्या सेवेत असतात. तुम्हाला आजचा कार्यक्रम उद्या लगेच तुमच्या मोबाईलवर येतो. कधी कधी सकाळची विधी तर आपण घरात बसून ऐकू शकतो. एवढं नियोजन या ठिकाणी त्यांनी केलं. दोन्ही चॅनलच्या टाळ्याच्या गजरात स्वागत आहे. आणि हे बघा, अधिक मास आहे. ह्या अधिक मासात एवढं महत्व आहे की 3 वर्षांनी, वास्तविक अधिक मासाला एक कोणतं नाव आहे, पुरुषोत्तम मास. काय नाव आहे? आता हे पुरुषोत्तम, कोणते पुरुष अधिक मास धरतात? बरोबर, सगळं इकडंच आहे. अधिक मास यायनेच धरावा. नाव काय? पुरुषोत्तम म्हणजे पुरुष.
परंतु या काही पुरुषाने अधिक मास धरेल नसेल. विचार वर बोट करा बरं कोण धरलेला आहे. अधिक मास सगळ्यात महत्वाचा आहे. एक माळ ओढली तर 1 कोटी फळ भेटतं. थोडं दान केलं, आता एकाने डायरेक्ट आज ट्रॅक्टर आणून लावलं नवीन, मला दान करायचं म्हणजे तेव्हा ते ट्रॅक्टर आणलं. आता मला कुठं शेती येते. तसे 10-15 आश्रम झाले. वायगावला आहे, सायखिंडीला आहे, भरपूर आहे, 10-15 आहे. पण आपण काही जात नाही. आपण किती रात्र झाली तर कुठे येतो? इथंच येतो. भरपूर झाले. राजनीला आहे, राजनीचं मंडळ आलं, प्रत्येक गावात आहे. परंतु सहज बोलून गेलो की अधिक मासामध्ये जर फळ मुलांना दिले, या अधिक मासामध्ये पाणी दान करणं खूप चांगलं आहे. आणि विशेष म्हणजे दीपदान करणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आपल्याला एक दिवस का होईना, जसं आज तुम्ही हे शिवलिंग बनवले, किती महिला बसल्या बघा, मंडपात जागा नव्हती आणि त्यांच्या हातून ती पूजा झाली. तसंच अजून तुमच्याकडून एक करून घेणार आहे. प्रत्येकानं जर काशीची वाटी मिळाली तर खूपच चांगली आहे, नाही मिळाली तर तांब्याचं ताट घ्यायचं, छोटंसं घ्यायचं, लई मोठे नका घेऊ. आणि त्याच्यात 32 ते 33 दिवे ठेवायचे. आता दिवे बी आपल्या कलियुगात भारी निघाले, ते असे दाबले तर सगळे असे चिरडून जातात. पण दिवे घेताना चांगले घ्या, व्यवस्थिशीर घ्या. किती घ्या? 33 दिवे घ्यायचे. किती घ्यायचे? कारण अधिक मासामध्ये 33 दिव्याचं दान करायचं सांगितलं. एका शिकाऱ्याने 33 दिवे लावले आणि देवाला दान केले तर तो पुढच्या जन्मात सम्राट झाला. म्हणून 33 दिवे दान करायचे. एक तांब्याचं पात्र आणि त्याच्यात विशेष म्हणजे 33 अनारसे, म्हणजे त्याला तुम्ही मालपोहे म्हणा, अनारसे म्हणा, ते बी 33च पाहिजे. लक्षात घ्या. त्यामध्ये एक लक्षात घ्या, 32 म्हणल्यानंतर तुम्हाला 31, 32 आणि 33. 31 म्हणजे मुलीच्या घरी जर आपण खाल्लं असेल, बापानी वडिलांनी त्यांनी, कारण काही पहिली परंपरा होती की मुलीची इथं जायचं नाही, म्हणजे खायचं नाही वडिलांनी. आणि जर कदाचित खाल्लं असेल तर त्याचा दोष 31 जातो. गुरुची इथलं खाल्लं असेल काही केलं तर त्याचा दोष 32 जातो. आणि सुतकाचं खाल्लं असेल तर त्याचा दोष 33 जातो. म्हणजे 3 दिवे महत्वाचे शेवटचे. आणि तिसऱ्या दिव्याला दोरा बांधायचा आहे, असा धागा बांधायचा आहे. आणि मग 33व्या दिवात म्हणजे ते अनारसे जे असते 33 अनारसे, त्याच्यावर दोरा बांधून मग खाली 32 अनारसे ठेवायचे. छोटे छोटे असतात बघा, ते किती सुंदर चिंतन केले आहे. म्हणून या ठिकाणी विशेष म्हणजे असं सांगितलेलं आहे की तुम्ही 1 महिनाभर दररोज भगवान शंकराला पाणी टाकलं पाहिजे. 1 महिनाभर एक तर तुळशीला दिवा लावा, एक तर कदाचित आपल्या बेलाच्या झाडाला दिवा लावा. 1 महिनाभर असं शास्त्र सांगितलं की पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत दररोज 1 तांब्याभर पाणी, 1 महिनाभर अखंड दिवा लावायचा. 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत. 1 बेलाचं पान व्हायचं आणि ते परत घरी घेऊन यायचं. किती दिवस? पूर्ण महिनाभर. म्हणजे व्हायचं, परत ते आपल्या घरी घेऊन यायचं आणि दुसऱ्या दिवशी तेच व्हायचं, परत तेच घरी घेऊन यायचं. किती दिवस सांगितले? ते पूर्ण महिनाभर. आणि शेवटच्या दिवशी आपण जे दान देतो ना ताटामध्ये, आणि त्या ताटामध्ये ते बेलाचं पान दान देऊन टाकायचं. तुमच्या घरात कधीच काही कमी पडणार नाही, असं पुरुषोत्तम मासामध्ये सांगितलेलं आहे. भरभरून तुम्हाला देव देईल, निरोगी ठेवणार. म्हणून असं दान सर्वश्रेष्ठ दान आहे. आम्ही सहज बोललो फळदान करा, अहो त्या पिकअप भरून येऊ राहिले फळाचे. हे पोर खाऊन खाऊन थकले. काय काय केळा मागत, दररोज केळं न्या, केळी वाटा, अजून खारी घ्या, सफरचंद घ्या, आंबे घ्या, जेवढं त्यांना म्हणलं उचला कॅरेट, कारण रूम भरून राहिली दररोज. जेवढे कॅरेट व्हायचे तेवढे व्हा. मुलांना अजिबात पाहायचं कामच नाही. आता अजून सांगतो की जर फळदान केलं, उद्या 2-3 पिकअप भरून आल्याच. कारण लेकरं बसलेले, सगळ्यात मोठा यज्ञ होऊ राहिला. कोणी अन्नदान करू राहिले. किती अन्नदान चालू झालं बघा.
दररोज पंक्ती चालू झाल्या, नंबर लागले, बाबा आम्हाला पंगत द्या, बाबा आम्हाला पंगत द्या. कारण सगळ्याला कळू लागलं की ह्या ठिकाणी दान दिल्यानंतर 1000पट मिळाल्याशिवाय राहणार नाही, कोटीपट मिळाल्याशिवाय, कारण सत्पात्री आपण दान देत आहोत. म्हणून ह्या पुरुषोत्तम मासाचं सगळ्यात जास्त महत्व आहे गंगा स्नान. यज्ञ याग घे सदैव चाले अन्नदान देना. यज्ञ याग हे सदैव चाले अन्नदान देना. स्वधर्म सेवा वृत्ती सनातन हो, स्वधर्म सेवा वृत्ती सनातन. सती प्रभुता महिमा जनार्दन सद्गुरुता महिमा. आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनींची. आरती निष्काम यतिवर. हो, आज खूप काही सांगून जाणार आहे, कथा तर राहणारच आहे. आपण पहिलं ज्योतिर्लिंग पाहिलं, पण चातुर्मासामध्ये आपण सुरुवातीला कालपर्यंत परवाच एकदा आपण भाग घेतला होता. एक म्हातारी, तिने घरातून निघाल्यानंतर पहिली कोणाची भेट झाली होती, ऐक लक्षात, कोणाची भेट झाली होती? ज्याला अंगाला कोरडं फुटलं होतं त्याची भेट. आई तू चाललीस, सांग माझ्या देवाला, माझ्याकडे सगळे तिरस्कार नजरेने पाहत आहेत, का बरं हे माझ्या अंगाला झालं, विचारू नये देवा. दुसऱ्यानंतर ब्राह्मण आपले कुंभार दादा भेटला. आई मी खूप गाडगे मडके घडवतो, पण माझं मडकं गाडगं का घडलं नाही, सांग त्या देवाला, विचार काय कारण आहे. तिसरा भेटला अजगर, नाग, दंश करण्यासाठी आला होता. परंतु सांगितलं मला जाऊन येऊ दे, मग तू मला नंतर दंश कर. पण तिला त्या नागाने सांगितलं, माझ्या नागिनीला आज जवळजवळ बरेच वर्ष झाले मूलबाळ नाही, विचारू नये का नाही झालं म्हणून. ऐकली की कथा? कोणाच्या लक्षात वर बोट करा. पहिल्याच दिवशी सुरुवात केली होती, तुम्हाला वाटलं लक्षातच राहिलं नाही, मी मुद्दाम घेतला असतो भाग. नंतर कोण भेटलो होतं शेवटी? एक संत भेटले होते. जा तुला भगवंत भेटतील, आणि संतांचाच अधिकार असू शकतो की ते देव दाखवू शकतात. जा तुला देव भेटतील. खरंच पुढे जंगलातून बाहेर निघाली, भगवंत प्रत्यक्ष दिसले. आणि म्हणून तिने त्यावेळेस सांगितलं की देवा तुम्ही मला भेटलात, पण मला 4 जण भेटले अगोदर, त्याचे प्रश्न दे, उत्तर दे. आणि काय म्हणजे प्रथम तर मला एक, ज्याच्या अंगावर कोरडं फुटलेलं आहे सगळ्या अंगाला, त्याला कोणीच मानत नाही, का असं झालं असेल, काय कारण आहे, त्याचं कारण मला सांग, काय कारण आहे असं. त्याने सांगितलं की तो मागच्या जन्मात राजा होता, त्यांनी लाखो लोकांना अपराध केला, कोणाला सुखाचं जगू दिलं नाही, कोणाला खाऊ दिलं नाही, म्हणून त्याचं ते पाप आहे. जा माझ्या पायाची धूळ घे आणि त्याच्या फक्त हातावर ठेव आणि सांग त्याच्या अंगाला लाव, त्याचं बरं होऊन जाईल. दुसरा ब्राह्मण आपलं हे आहे, कुंभार आहे, त्याचे मडके का होत नाही, काय कारण आहे. म्हणे काही नाही, एक लग्नाची गरीब जोडी, आपल्या मुलीचं लग्न होतं, म्हणून ते मागायला गेले की बा कुंभार दादा आम्हाला मडकं दे. परंतु त्यांनी त्यांचा तिरस्कार केला, दोघांना काढून दिलं. एकूण ती एक मुलगी होती, तिचं लग्न होतं, मडकं मागायला आल्या, गरिबी असल्यामुळे त्यांनी दिलं नाही, आणि म्हणून ह्या जन्मामध्ये त्यांची मडके घडत नाही. म्हणजे मग काय, पाणी दान कर आणि मडके तिला सांग तर 100 मडके दान कर. म्हणून ह्या महिन्यामध्ये एक तरी घागर दान करायला. काय करायला पाहिजे? एखाद्या ठिकाणी पानपोईमध्ये एखादं मडकं दान करून पहा, जा तुझे मडके होतील. मग तिसरा होता नाग. म्हणे काय यांचं काय? म्हणे काही नाही, एक मागच्या जन्मामध्ये नवीनच लग्न झालं, ह्या नागिनीने त्याला दंश केला आणि त्यांच्या पोटामध्ये मूलबाळ वाढत होतं, म्हणून हिला मूलबाळ होत नाही. जा तिला सांग ह्या ठिकाणी जगाचं कल्याण करण्यासाठी तुम्ही दोघांनी सेवा करावं, आणि म्हणून तिला परत मूलबाळ. मग अशी ह्या पद्धतीचं सांगत आली, ती घेऊन आली, आणि त्याच्यावर तो मणिदान आहे, एक मणी असतो नागमणी, तो दान कर. म्हणून त्या नागाने तो दान केला. त्या नागाने सांगितलं मी कोणाला दान करतो, तुलाच घेऊन जाय. ब्राह्मणाने सांगितलं 100, त्या आपल्या कुंभाराने सांगितलं 100 मडके मला दान करायचे.
आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी जो राजा होता पण त्याला कोहडं फुटलेलं होतं, त्याने सांगितलं मला बी धन दान करायचं. सगळं घेऊन आली, घरी घेऊन आली आणि आपल्या घरात सुख समृद्धी नांदायला लागली, सुख संपत्ती नांदायला लागली. मूलबाळ नव्हतं तर घरात मूलबाळ झालं, सगळ्याला आनंद झाला. म्हणून अशी ही पुरुषोत्तम माताची कथा होती. तुम्हाला अर्धी सांगितली होती, अर्धी बाकी राहिली, लक्षात राहिलं नसेल तुमच्या. म्हणून अशी ही कथा आहे. लीली को हरि नाम घे देने को अन्नदान करने को डूबने को अभिमान कबीरा, डूबने को अभिमान। संगत करो साधु की कभी ना निष्फल होए, लोहा पारस परसते होए तो कंचन होए कबीरा, होए तो कंचन हो। खूप सुंदर या ठिकाणी चिंतन आहे हे बघा. जेणेकरून आपण 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेत होतो, लवकर घेऊया. पहिलं ज्योतिर्लिंग काल कोणतं बघितलं? सोमनाथ ज्योतिर्लिंग बघितलं. कोणतं बघितलं? सोमनाथ. म्हणा सर्वांनी, बाबाजी म्हणायचे सौराष्ट्रे, आवाज कडे करा. सोमनाथम च श्रीशैल्य मल्लिकार्जुनम. हात जोडा, 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेत आहे. सौराष्ट्रे सोमनाथम च श्रीशैल्य मल्लिकार्जुनम. उज्जैन्यां महाकालम् ओंकारममलेश्वरम्. केदार हिमपुष्टे दाकिन्य भीमाशंकरम्. वाराणसेच विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे. वैद्यनाथिता भूमौ नागेशं जारुकामणि. श्वेतबन्धेश रामेश कृष्णेशं च शिवालये. द्वादशैतानि नामानि प्रातरुत्थाय पठेत. सप्त जन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति. किती गोड सांगितलं बघा. किती जन्माचं? सप्त जन्म कृतं, 7 जन्माचं केलेलं पाप स्मरणेन विनश्यति. नुसतं स्मरण केलं. कोणता? 12 ज्योतिर्लिंगाचं नुसतं स्मरण करा. सकाळी उठल्यानंतर ज्याला म्हणता येईल, विधीत आपण म्हणतोच, परंतु ज्याला शक्य असेल त्यांनी म्हणायचं 12 ज्योतिर्लिंगाचं. आपण एक ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं, ते म्हणजे सोमनाथ. श्रीशैल्य मल्लिकार्जुनम. दुसरं आहे श्रीशैल्य मल्लिकार्जुन. कोण कोण गेलं मल्लिकार्जुनला? कोण कोण? वर बोट करा. मल्लिकार्जुन कोणी पाहिले? श्रीशैल्यम डोंगरात आहे. पहिलं सौराष्ट्र सोमनाथमच्या श्रीशैल्य मल्लिकार्जुनम. लक्षात राहू द्या. 2 मिनिटात पाहूया. जसे तुमच्याकडे लेकरं आहे, मोठे झाले, 30-30, 35-35 वर्षाचं लग्न होणे राहिले, किती चिंता आहे बापाला. म्हणून बुधवारच्या दिवशी त्याने आदल्या दिवशी मंगळवारी मूग भिजायचे आणि बुधवारी व्हायचे महादेवाला. 5 बुधवार व्हायले तर हळद लागल्याशिवाय राहत नाही. पण प्रदोषही करायचा. काय करायचा? आवाज का बरं खराब करतो रे बाळा? प्रदोष पण करायचा. लक्षात राहू दे. आणि म्हणून प्रदोष व्रत करत असताना कमीत कमी ज्यांनी ज्यांनी प्रदोष केला त्यांच्या पत्रिकेत कितीही गुण वेगळे आगळे असू, पत्रिका पूर्ण बदलून जाते. म्हणून 11 प्रदोष करायचे. 11 प्रदोष या ठिकाणी जे जे येतात, नर्मदेश्वराचं बाबाजीचं दर्शन घेतात, भस्माची पुडी घेऊन जातात, त्यांची सगळे मनोरथ पूर्ण होतात. म्हणून 11 प्रदोषचं सगळ्यात जास्त महत्त्व सांगितलेलं आहे. ज्या ज्या आता तुम्हाला 1 लाख गहू का व्हावे, 1 लाख मुगच का व्हावे
1,00,000 काळे तिळच का व्हावे त्याचं चिंतन आज आपल्याला करायचं आहे. आणि ही वाहिल्यानंतर त्याचं फळ काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणून अगदी आपण या ठिकाणी जे बघत आहोत, श्रीशैल्य म्हणजे मल्लिकार्जुनम. तुमच्या घरात लेकरं मोठं झाले तर आपल्याला पंचित पडते. महादेवाच्या घरातही 2 लेकरं मोठे झाले. एकाचं नाव आहे गणपती बाप्पा आणि एकाचं नाव आहे कार्तिक स्वामी. 2 लेकरं मोठे झाले. महादेवानं सांगितलं, ए लेकरांनो, तुम्हाला लग्न करायचे म्हणे, हो जा पृथ्वी प्रदक्षिणा करा. दोन्ही लेकरं महादेवाला नमस्कार केला. गणपती बाप्पांनी केला आणि कार्तिक स्वामींनी केला. दोघांनी नमस्कार केला. महादेवाला नमस्कार केला. कार्तिक स्वामी होते, मोरावर बसले आणि आकाश मार्गाने निघाले. गणपती बाप्पा पाहत राहिले, येतं नो ट्रॉफिक, इथं काही गतिरोधक लागणार नाही, गाड्याची गर्दी नाही, हायवे मार्गाने चालला. आता या विमान तर निघालं म्हणजे. आणि आपल्याला तर आपलं वाहन काय आहे, उंदीर. किती एक्सलेटर दाबलं तर याच्या पुढे आपण जाऊ शकत. बरं आता पेट्रोलही मिळत नाही, डिझेलही मिळत नाही, किती पळून पळून किती पळवणार. एखाद्या डोंगरात अडकलं, पुढं कुत्रडीतच बसलं तर गेलं ना आपलं आलं, लग्न राहिलं ना. येतील आत्ता पटकन, त्याच्यापेक्षा आपण काहीतरी युक्ती करू. म्हणून गणपती बाप्पानं गंगा स्नान केलं. या महिन्यात काही झालं तरी चालेल, पण महिन्यातून कुठेतरी एकदा गंगा स्नान करून घ्या. नाही गंगा स्नान झालं, शिवमहापुराण कथा ऐकली तर सगळ्या जगातल्या तीर्थाचं स्नान झाल्याशिवाय राहणार नाही, हे पण तुम्हाला सांग. सगळे यज्ञ राजश्री यज्ञ होणार, सगळे तीर्थ होणार, सगळ्या तीर्थाचं दर्शन होणार आणि 33 कोटी देवामध्ये महादेव, या महादेवा तुमच्यावर प्रसन्न होणार. म्हणून शिवमहापुराण कथा ही सर्वात मोठी गंगा आहे. भगवान ब्रह्मदेवाने सांगितलं शिवमहापुराण आणि भगवान शिव ही गंगा आहे. शिव नाम ही गंगा आहे. त्यानंतर कपाळाला भस्म ही यमुना आहे आणि गळ्यात रुद्राक्ष ही सरस्वती आहे. गंगा यमुना सरस्वती 3 गंगेचं स्नान, कपाळाला भस्म, गळ्यात एक रुद्राक्ष आणि मुखात भगवान शिवाचं नाव ज्याच्या जवळ आहे त्याला कायम त्रिवेणी संगमाचं स्नान आहे, हे पण तुम्हाला सांगतो. ललाटी भस्म टिळा, ललाटी भस्म टिळा, ललाटी भस्म टिळा, ललाटी भस्म टिळा. गळा रुद्राक्षाचा माळा, गळा रुद्राक्षाचा माळा, पावला सदा शिव भोळा, पावला सदा शिव भोळा, पावला सदा शिव. मंडपात येताना सगळ्यांनी भस्म लावायचं. आम्ही जिथे जिथे कथाला जातो ना, त्या मंडपाच्या दारातच 2 महिला तिकडून उभा राहतात, 2 माणसं इकडनं उभा राहतो. जो मंडपाच्या दारात येतात त्याला त्रिपुंड लावूनच मध्ये पाठवतात. लक्षात राहा. इथं मात्र आमची लेकरांनीच भस्म लावली, इकडं कोणीच भस्म लावलं. तुम्ही जर गेलात आंध्र प्रदेशात, प्रत्येक महिला भस्म लावली आणि कपाळावर त्रिपुंड पाहिजेतच. कमीत कमी कथात अहो इथं टिकली लावायला जीवर येतं तर ती सुद्धा मोठी नको, दिवसेंदिवस बारीक होत चालली. आजकालचं जुन्या महिला तर लावतं एवढं मोठं, त्याच्यानंतर एवढं, त्याच्यानंतर छोटं, त्याच्यानंतर अजून छोटं. आता तर दिसतच नाही. काय राहिलं, लावा ना. या देवाने एवढं मोठं दिलेलं आहे ना, किती मोठं दिलेलं आहे, याच्यावर पूर्ण भरून लावा ना. आपण हिंदू आहोत आणि हिंदूच्या कपाळाला टिळाशिवाय तो हिंदू समजू शकतो. लक्षात राहा, पाहिजेतच हे लक्षात राहा. प्रत्येकानं कपाळ कधीच कोरडं ठेवायचं. भरभरून लोक म्हणतात ते आता केमिकल निघालं. आम्ही तर दररोज भांडराला येतो, काहीच होत नाही आम्हाला. त्याच्यात हळदी कुंकुम म्हणून एक कुंकुम मिळतं, ते कधीही उभरत नाही. म्हणून कमीत कमी लावा. काय फरक पडतो,
उद्यापासून प्रत्येकाने भस्मला आपण म्हणतो भस्मले पुनी प्रभात काळे मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभू जवळ. बाबाजी सकाळी सकाळी भस्म लावून बसायचे कायम लक्ष भस्म लावा. एकदा एका जणाने कपाळाला भस्म लावलं, गळ्यामध्ये मस्तपैकी रुद्राक्षाच्या माळा घातल्या आणि मुखामध्ये शिवनामाचा गजर केला. अखंड चालू राहिला. भगवान शंकर पार्वतीजवळ बसलेले होते आणि वर टाच करून पाहत राहिले. पार्वतीने विचारलं का हो, मी असताना तुम्ही कोणाकडे पाहता? ते केले सवय राहते घेणं नाही. काय झालं? मी जवळ आहे, तुम्ही वर टाच करून कोणाकडे पाहता? आता काय बघा पार्वती, अगं तुला काय सांगू म्हणजे काय, माझा भक्त येऊ राहिला म्हणजे येईल ना, मग त्याला काय रस्ता कळणार नाही का? नाही नाही म्हणे, तो विशेष भक्त आहे म्हणून मी त्याची वाट पाहतोय. मग येईल ना, तुम्ही आता मी बसला असताना तुम्ही कायला येईल, त्याला रस्ता माहित आहे. नाही ग पार्वती म्हणे, मग असं काय विशेष आहे त्याच्याकडं की तुम्ही त्याच्याकडं वर टाच करून पाहताय? नाही ग पार्वती, तो दिसता क्षणी मी पळत जाणार आणि त्याला खांद्यावर घेऊन कैलास करणार. म्हणजे असं काय आहे? म्हणजे त्याच्या कपाळाला भस्म आहे आणि त्याच्या मुखात शिवनाम आहे आणि गळ्यात रुद्राक्ष आहे. असा दिसला तर मी खांद्यावर घेतो आणि त्याला कैलासात घेऊन येतो. कैलासीचा शिव भोळा चक्रवर्ती, कैलाशीचा शिव भोळा चक्रवर्ती, पती पार्वतीचा योगीराज, पती पार्वतीचा योगीराज. कैलाशीचा शिव भोळा चक्रवर्ती, कैलाशीचा शिव भोळा चक्रवर्ती. कपाळाला दररोज भस्म लावा, दररोज. कधीच कंटाळ करू नका, कारण जर ज्याच्या कपाळाला भस्म त्याला कधीच कमी पडत नाही. वामदेवाच्या कपाळाचं फक्त भस्म स्मशानात मेलेल्या कुत्र्यावर पडलं तरी त्याचा उद्धार झाला. म्हणून बाबांनो, भस्म, रुद्राक्षाची माळ गळ्यात आणि विशेष म्हणजे मुखात शिवनाम, हे तीन त्रिवेणी संगम राहू द्या लक्षात. आता आपण जाऊया गोड त्या आपल्याला गणपती बाप्पा निघालेला आहे, लक्षात राहू द्या कथेकडं विसरू नका. कार्तिक स्वामी तर केव्हाच निघाले, पण गणपती बाप्पानं गंगा स्नान केलं. हळूहळू हळूहळू आपल्या आईवडिलाला नमस्कार केला. याचा अर्थ जो लेकरू आहे, सात्विक आहे, ते पहिल्यांदा देवाच्या मंदिरात जाण्याच्या अगोदर आपल्या आईवडिलाचं दर्शन घेतं, तर जगात सर्वात श्रेष्ठ ठरल्या जातं. विश्वामध्ये ज्याला नाव कमायचं असेल तर पहिल्यांदा आईवडिलाला नमस्कार करा, मग बाहेर पडून बघा आपेश येणार नाही. ज्यावेळेस तो प्रवेश करून गेला, गणपती बाप्पाने आतमध्ये नमस्कार केला. एक प्रदक्षिणा, दुसरी प्रदक्षिणा, तिसरी प्रदक्षिणा. भगवान शंकर आणि पार्वती, गणपती बाप्पा काय म्हणता? आई, आई साहेब बोला, तुम्ही प्रदक्षिणा नाही केली. सांगितलं आई, भगवान शंकर त्रिभुवनाचे मालक आहे, अशा हजारो पृथ्वी त्याच्यामध्ये आहे. करोडो जन्म ज्यावेळेस एखाद्या ब्रह्मदेवाचे होते त्यावेळेस भगवान शंकराचा एक क्षण सुद्धा होत नाही. 33 कोटी देव भगवान शंकराच्या पिंडीत आहे. 9 ग्रह, एखाद्याला मंगळ असेल तर मंगळाच्या दिवशी मंगळ होम प्रदोष आला, मंगळवारचा प्रदोष आला, त्याने प्रदोषच्या दिवशी अभिषेक केला तर त्याचा मंगळाचा दोष जातो. आणि नवे नवे भगवान शंकराच्या पिंडीवर जर पाणी टाकायचे, एखाद्याला अचानक निघायचं आहे, रेल्वे त्याची थांबलेली असेल, कदाचित गाडी थांबलेली असेल, गाडी हुकत असेल, त्याने ती आपल्या घरात पंचदेवता असतात, गणपती बाप्पा असतात, भगवान विष्णू असतात, माता कुलदैवत असतं, भगवान सूर्यनारायण असतं. एवढे देवाला स्नान घालायला त्याला वेळ नाही, त्याने फक्त महादेवाच्या शिवलिंगावर पाणी टाकलं ना आपल्या घरातल्या, तर सगळ्या घरातल्या देवाचं पूजन होतं, असं शास्त्र सांगतं. नमामि शमीशान वान रूपम विभूयापकं ब्रह्मवेद स्वरूपम, विभूयापकं ब्रह्मवेद स्वरूपम्, अजं निर्गुणं निर्विकल्पं
निरीहं चिदाकाशमाकाश वासं भजेऽहं नमामि शमीशानिर्वाण विभुव्यापकं ब्रह्मवेद स्वरूपं विभुव्यापकं ब्रह्मवेद स्वरूपम्. या ठिकाणी एक महत्वाचं सांगितलं, मागचा महिना आणि हा एक महिना जर आपल्याला म्हणजे 2च महिने डाळिंबाचं फुल व्हायला लावलेलं आहे. कोणाला डाळिंबाचं फुल माहिती इथं बसल्या बसल्या डाळिंबाचं, पण डाळिंब घराच्या पुढं नाही लावलं, लक्षात ठेवायचं, जास्त जवळ नाही लावायचं. पण त्याचं फुल फक्त 2च महिने चालतं. मागचा वैशाखाचा महिना आणि आता हा ज्येष्ठाचा महिना. ज्याने चुकून प्रदोषच्या दिवशी एक दिवस जरी एक फुल वाहिलं तर परमेश्वर त्याच्या घरात कधीही रोगराई येऊ देत नाही आणि घरात सुख समृद्धी वाढवल्याशिवाय राहत नाही. लक्ष्मी अखंड प्रवेश करते. म्हणून प्रदोषच्या दिवशी फक्त एक फूल कोणाच्या, फक्त आता येणारा प्रदोष बघा, 28 तारखेच्या प्रदोषला एक फूल महादेवाच्या पिंडीवर व्हा, नक्की व्हा आणि त्याचा अनुभव लगेच घ्या, असं या ठिकाणी प्रत्यक्ष सांगितलेलं आहे. नारदजीने ज्यावेळेस ब्रह्मदेवाला प्रश्न विचारलेला आहे की पुष्पाचं आणि फळाचं काय महत्त्व आहे, त्या याच्यामध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे. अतिशय ज्यावेळेस आपण खूप सुंदर आहे, आपल्याला तिकडं जास्त जायचं येत नाही, आपल्याला कथा पूर्ण करायची आहे. उद्या मी जास्त सांगेन, उद्या आपण जास्त महत्त्व देऊ की अगदी लिहून घेण्यासारखं राहील उद्याच्या प्रवचनात. आजचं फक्त 12 ज्योतिर्लिंग आपल्याला पूर्ण करायचे आहे. या ठिकाणी विशेष गणपती बाप्पांनी प्रदक्षिणा केली, देवाला सांगितलं, देवा 33 कोटी देव तुमच्यात आहे, सर्व नवग्रह तुमच्यात आहे आणि नवे हे सगळे नक्षत्र तुमच्यामध्ये आहे, पृथ्वी तर तुमच्यामध्ये आहे आणि मी तुम्हाला एक नाही 3 प्रदक्षिणा केलेल्या आहे. भगवान शंकरांनी सांगितलं, गणपती बाप्पा जा, तुझं लग्न होऊन जाईल. एक नाही, तुला 2 मुलीशी लग्न होईल. एकीचं नाव रिद्धी, एकीचं नाव सिद्धी. रिद्धी सिद्धीच्या वरा दयाळा, रिद्धी सिद्धीच्या वरा दयाळा देई कृपेची छाया. प्रथम तुला वंदितो कृपाला, प्रथम तुला वंदितो. रिद्धी आणि सिद्धी दोघींशी लग्न झालं. बरं काही दिवसांनी, थोडे दिवस झाले, 2 मुलं झाले. एकाचं नाव शुभ आणि एकाचं नाव काय, एकाचं नाव शुभ आणि दुसऱ्याचं नाव लाभ. लक्षात ठेवा, शुभ आणि, म्हणून आपल्या घरावर काय लिहावं, एका बाजूने शुभ, दुसऱ्या बाजूने लाभ लिहिलं पाहिजे. मध्ये स्वास्तिक काढलं पाहिजे, मधून हळदीनं स्वास्तिक काढावं. आणि लय जर संकट आलं तर आंब्याचा तोरण आपल्या घराला लावावं. वास्तुशांतीच्या दिवशी म्हणा, महत्त्वाच्या सणाच्या दिवशी मधून आणि ते तोरण लावल्यानंतर आपल्या घरामध्ये कुठलीही वाईट शक्ती प्रवेश करत नाही. म्हणून हळदीचं स्वास्तिक नाही तरी कुंकवाचं स्वास्तिक काढलं पाहिजे आणि दोन्ही बाजूने शुभ आणि लाभ लिहिलं पाहिजे. नंतर लोक लिहायला लागले सुस्वागतम, थोडे सुशिक्षित झाले. त्याच्यानंतर अजून सुशिक्षित झाले, इंग्रजी होऊन गेले, त्यामुळं वेलकम काय लिहायला लागले. आणि आता त्याच्यापेक्षा सुशिक्षित झाले, कुत्र्यापासून सावध राहा, घरातल्या का बाहेरच्या. खरंय का नाही, काय काय लिहावं हे कळत नाही, म्हणजे गेली की नाही संस्कृती. म्हणून तुम्हाला सांगतो बाबा हो, लक्ष द्या बारकाईने, खूप सुंदर ही कथा. म्हणून 2 लेकरं झाले, सकाळी सकाळी उन्हात बसले कैलासात दगडावरती, इकडून रिद्धी इकडून सिद्धी, एका मांडीवर शुभ दुसऱ्या मांडीवर लाभ, आणि मस्त खेळत होते. गणपती बाप्पाला 2-4 वर्षांनी ते आले, कार्तिक स्वामी पृथ्वी प्रदक्षिणा करून, आणि विचारलं, गणपती बाप्पा, आणि काय हे कोण आहे, आणि 2 बायका 2 लेकरं. किती अवघड असेल, काय वाटलं असेल त्या कार्तिक स्वामीला, जे राग आला. हा, मी पृथ्वी प्रदक्षिणा करून माझं काहीच नाही, जे सरळ निघून गेले श्रीशल्यांच्या डोंगरावर. आईला बाबाला खूप वाईट वाटलं, लेकरू निघून गेलं.
म्हणून भगवान शिव आणि पार्वती दोघंही त्यांचं मन धरण्यासाठी गेले. नाही आई, मी आता येत नाही. म्हणून अमावस्येच्या दिवशी भगवान शिव आणि पौर्णिमेच्या दिवशी पार्वती आजही तिथं असते. दोघांनी खूप त्यांना सांगितलं, चला. नाही आई, आता मला लग्न नाही करायचं. म्हणून दोघांनीही त्या लेकरासाठी तिथं राहण्याचं ठरवलं. म्हणून त्या देवाचं नाव काय झालं, श्रीशैल्य. मल्लिका म्हणजे पार्वती, अर्जुन म्हणजे भगवान शंकर. मल्लिकार्जुन भगवान झाले प्रसन्न शिवशंकर त्या अर्जुनावर भारी, या अर्जुनावर भारी, या अर्जुनावर भारी. गेले कार्तिकला भेटया त्या श्रीशैल्यम डोंगरावरी, श्रीशैल्यम डोंगरावरी, श्रीशैल्यम डोंगरावरी. मल्लिका अर्जुन भक्त पुकारी, मल्लिका अर्जुन भक्त पुकारी. भक्त सजे जगार झाला बारा ज्योतिर्लिंगामध्ये सजला. पार्वतीचा नाथ त्रिभुवनात भक्ताचा कैवारी आला ज्योतिर्लिंगामध्ये. दोन ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालं. खर्च आला का तुम्हाला जायला? कोणला 10 रुपये खर्च होले नाही. आपण पहिलं सोमनाथचं दर्शन करून आलो. आता श्रीशैल्यमचं दर्शन एवढ्यात झालं. तिथं जाऊन आलो आपण सगळेजण. आता आपल्याला दर्शन घ्यायचंय कुठलं? श्रीशैल्यम उज्जैन या महाकालम. कोण कोण उज्जैनला गेले? हे बघा, उज्जैनला महाकालेश्वर बोलवतो तेव्हाच जातो, नाहीतर अन्यथा जात नाही माणूस. ज्यावेळेस, कारण काल गणना तिथं ठरल्या जाते. जी घड्याळीचं जे काटे आहे तिथून फिरल्या गेलेले आहे. म्हणजे काळ, तास, वेळ सगळं तिथून ठरलेलं आहे. म्हणजे मध्यम स्थान आपल्या या विश्वाचं तिथे आहे. म्हणून महाकाल, आपला जो काळाचा महाकाळ तिथं राहतो. आणि त्यावेळेस आपल्याला बोलवलं तरच आपण उज्जैनला जातो, अन्यथा उज्जैनला जात नाही. जाऊच शकत नाही माणूस. त्यांनी बोलवलं तरच माणूस जाणार, अन्यथा भोलेबाबाची जोपर्यंत कृपा होत नाही. एखाद्याच्या स्वप्नात पूजा करता करता जर महादेव आला तर त्यांनी समजायचे, माझ्यासाठी सगळे दरवाजे खुलले, चाल, मी तुझ्यासाठी तयार आहे. म्हणून स्वप्नात येणं सुद्धा खूप भाग्याचं समजायचं. कोणाच्या स्वप्नात महादेव आलेले आतापर्यंत वरबट करा. तुमची भक्ती खरी, तुमच्यासाठी दरवाजा खोलला त्याने. पाणी 1 महिनाभर घालायचं सांगितलं. 5 गोष्टी तुम्हाला सांगणार आहे, विसरून जाऊ नका. आत्ता श्रीशैल्य मल्लिकार्जुन झालं. उज्जैनला जायचं. उज्जैन सगळ्यांनीच पाहिलेलं आहे. उज्जैनची शिप्रा नदी कोणी कोणी पाहिली? उज्जैनचं कालभैरव कोणी पाहिलं? कालभैरवनाथ कोणी पाहिला? कालभैरवाचा प्रसाद कोणी घेतला? घेऊ नका, नाहीतर काय वातीच लागेल राहते. वरून वतली गडा 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 गडा. आणि ते मग ती एखाद्याला असं झालं तर एखादं तीर्थ घ्यायला बसलं तिथं. कालभैरव एक काशीला आहे आणि एक उज्जैनला आहे. त्यांचं दोघांचं महत्त्व फार वेगवेगळं आहे. आता वेळ कमी आपल्याकडं, 15च मिनिटं राहिले, काय करणार? वास्तविक 2-2 तास पाहिजे होते कथेला. परंतु आता प्रत्येक महात्म्याला आपल्याला बोलायचं राहतं, त्यांचे 2 शब्द ऐकायचं राहत. नाही तर 9 ते 11 जर कथा ऐकली असते ना तुम्ही म्हणले असते, काय आनंद आहे या कथेमध्ये. एवढा आनंद आहे की प्रत्येक क्षणाक्षणाचं आता आपल्याला याच्यात बरेचसे ऐकतात. हे 2 चॅनल डायरेक्ट घरपोच दाखतात. बरेचशे ठिकाणी आम्ही गेलो. आता त्या माहूरगडला एवढी गर्दी झाली. बाबा, आम्ही तुमचंच ऐकतो म्हणे. म्हणलं, कुठले तुम्ही? म्हणे, आम्ही इकडचेच आहे. कोणी नांदेडचे, कोणी उस्मानाबादचे, कोणी, कारण तिथं आमचं धर्मसंमेलन होतं फार मोठं. आणि त्या ठिकाणी त्या दत्त शिखराच्या गादीवर, म्हणजे पहिला जो गादीवर बसला तो 500 वर्ष राहिला. किती वर्ष राहिला? 500 वर्ष एका गादीवर राहिला. त्या काळात मुघलांचं राज्य होतं. म्हणून स्वारी केली त्या शिखरावर. नंदीला आदेश दिला, नंदी देवा आपल्यावरती. नंदीने सगळ्यांना उसकटून लावलं आणि आपला शिखर तसाच ठेवला. म्हणून नंदीची सगळ्यात जास्त सेवा करायची. 1 महिना नंदीच्या शिंगातून पाहायचं असं सांगितलेलं आहे. दर्शन घ्यायचं महादेवाचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 3 गोष्टी सांगितल्या. पहिली गोष्ट पाणी टाकायचं 1 महिना. दुसरी गोष्ट दिवा लावायचा. तिसरी गोष्ट नंदीच्या शिंगातून पाहायचं.
चौथी गोष्ट, 1 महिनाभर तेच बेल व्हायचं आणि घरी घेऊन यायचं, दुसऱ्या दिवशी तेच बेल व्हायचं, परत असं 1 महिना घ्यायचं. ज्या दिवशी तुम्ही ते 32-33 दिवे वगैरे काय ते अनारसे वगैरे देणार, त्या बेलाच्या पानात ते बेल पान ठेवायचं आणि तेही त्यांना अर्पण करून द्यायचं. असं सांगितलं जातं की जो कोणी ते बेल अर्पण करेल त्याच्या घरात अखंड अन्नपूर्णा राहील, त्याला कुठल्याही प्रकारचं कमी पडणार नाही आणि तुमच्या घरात कधीही कुठलाही रोग असो तो निघून जाईल. म्हणून बेलाचं पान आता 2-3 दिवस गेले असतील आणि आता उद्यापासून सुरू करा. अजून एक सांगायचं राहिलं, असं सांगितलेलं आहे की ओम नमः शिवायचा 1 महिना जप करायचा पिंडीजवळ जाऊन बसून. म्हणजे हे जे काही मास आहे, मलमास म्हणतात, कोणी अधिक मास म्हणतात, 1 महिना ओम नमः शिवायचा कमीत कमी 108 वेळेस जप करायचा. असे 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता जाऊया उज्जैनला. म्हणजे एक ब्राह्मण आहे, त्याला 3 मुलं आहे आणि ते पार्थिव शिवलिंग जसं तुम्ही बनवले, जेवढे 12 ज्योतिर्लिंग आहे तेवढ्या ठिकाणी अगोदर पार्थिव शिवलिंग बनवलेले आहे. त्या लेकरांनी काय केलं, दुष्यंत नावाचा राक्षस होता, त्याने एवढं छळवलं लोकांना, एकही ठिकाण सोडलं नाही, सगळं नष्ट केलं. आणि कळालं की अरे उज्जैन नगरीमध्ये कोणीतरी 3 मुलं आहे ब्राह्मणाची आणि पिंड बनवत आहे, त्याची पूजा करताय, काहीतरी अवघड आपल्यावर काहीतरी प्रयोग करताय. म्हणून तो राक्षस त्या ठिकाणी प्रवेश करून गेला, भिंत तोडून गेला. आतमध्ये ते 3 लेकरं पूजा करत होते, त्यांच्या साह्याला काही ब्राह्मण येऊन बसले, काही गावातले लोक येऊन बसले. आणि त्यावेळेस तो दुष्यंत नावाचा राक्षस ज्यावेळेस तलवार घेऊन गेला आणि ते 3 जण त्या शिवलिंगाची, मातीच्या शिवलिंगाची पूजा करत असताना त्यांनी सांगितलं, महादेवा, हा राक्षस आलेला आहे, आज आम्हाला तो मारणार आहे, परंतु त्यांना तू बलवान आहेस, आमची तुझी श्रद्धा आहे तुझ्यावर, म्हणून त्यांनी पूजा चालू ठेवली. यांनी तलवार काढली, तिघांच्या शिरावरती तलवार टाकणार, तलवार उतारणार त्यांच्या तिघांची शिर, तर माझा महादेव त्यांच्या पिंडीतून निर्माण झाला. त्याला महाकालेश्वर म्हणते. बोला महाकालेश्वर भगवान की जय. उज्जैनचे महाकालेश्वर त्या मातीच्या शिवलिंगातून प्रगट झाला आणि त्या तोंडातून जो उसाटा अग्नी निघाला तो राक्षस त्याच ठिकाणी जाळला आणि तेच भस्म अंगाला लावलं. म्हणून त्या देवाला ते भस्म वापर. चीता भस्म से तेरा नित नित हो श्रृंगार, बाबा नित नित हो शृंगार. भक्तन का मन मोहे, भक्तन का मन मोहे, तेरा रूप निहार. ओम जय शिव जय महाकाल. भस्म आरती तेरी अद्भुत हे भगवान, अद्भुत हे भगवान. भाग्यवान नर नारी, भाग्यवान नर नारी, पाये शुभ दर्शन. ओम जय शिव जय महाकाल. एक कथा फार सुंदर आहे. त्याच ठिकाणी एक चंद्रसेन नावाचा राजा आहे, तो प्रदोष व्रत करत होता. त्याला एक सुंदर असं मणी दिलेलं होतं. ती कथा आहे. त्या ठिकाणी ती पूजा पाहून एक गरीब मुलाने तशी पूजा पाहिली, तशीच पूजा, पण त्याला पिंड नव्हती. त्याने तिथंच वाळू जमा केली, त्याच्यावरच तिथूनच काडक्या कुडक्या घ्यायचा, बेल व्हायला, दही व्हायला असं म्हणायचं. पण त्या ठिकाणी आईनं त्याची एकदा पिंड मोडून टाकली ती, आणि मग मात्र त्याला बेशुद्ध अवस्था झाली. महादेव त्या ठिकाणी निर्माण झाला. महाकालेश्वराचं तिथेही वर्णन आहे. परंतु आपल्याला पुढच्या ज्योतिर्लिंगाकडे जायचं आहे. पहिलं ज्योतिर्लिंग सोमनाथ, दुसरं ज्योतिर्लिंग श्रीशल्य मल्लिकार्जुन. उज्जैन या महाकालात ओंकार ममलेश्वर. बोला ओंकारेश्वर भगवान की जय. ओंकारेश्वरला कोण कोण गेलं आत्ता घेऊन जातो तुम्हाला 2. तिथं नर्मदा माई आहे ना, कोणी कोणी नर्मदा मैयात स्नान केलं? वा वा वा, छान. नर्मदा मैया आहे. तिकडून ओंकारेश्वर आहे, या बाजूने काय आहे? ममलेश्वर. ओंकारेश्वराचं महत्व कोण कोण जाणतं? फक्त गेले.
आणि जोपर्यंत गेल्यानंतर तिथलं महत्त्व जर नसेल माहीत तर त्याचं पुण्य नाही लागत. म्हणून यात्रा करायची असेल तर संतांसंग करावी. मग तिथले ते जातात, तिथे बसतात, तिथलं महत्त्व सांगतात. तुझ्या संगतीन बाबा संगतीन घडतील तीर्थ यात्रा. तुझ्या संगतीन घडतील तीर्थ यात्रा. भाग्य उजळले पावन गेले भक्ता. भाग्य उजळले पावन गेले भक्ता. किती आनंद रे सांगो सद्गुरुराया. किती आनंद रे. नारदजी फिरत येत होते हिमालयातून महादेवाचं दर्शन करून आणि येता येता ओंकारेश्वरला आले. तिथे विंध्याचल नावाचा पर्वत होता. नारदाचं खूप सुंदर स्वागत केलं. बाहेरकडे एका 12 ज्योतिर्लिंगाला दर्शन करतोय आपण. 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतोय. माहिती पाहिजे तुम्हाला म्हणून सांगतोय तळमळीनं. बाकीचं तुम्हाला उद्या खूप काही सांगणार आहे, पण आज ऐका एवढं. 12 ज्योतिर्लिंग पूर्ण करायचं आहे आपल्याला. 5 ते 10 मिनिटं शिल्लक राहिले फक्त. 11 वाजता तुम्हाला या ठिकाणून सुट्टी आहे. विंध्याचलने खूप पूजा केली, सगळं केलं, पण नारदजी तिथं हसले आणि विचारलं देवा, कारण विंध्याचलला अहंकार झाला होता. नारदजी का हसले तुम्ही, काय कारण आहे? म्हणे काही नाही, मेरू पर्वत तुझ्यापेक्षा फार उंच आहे. त्याचं देवलोकापर्यंत स्वर्गापर्यंत उंची गेली. तो किती छोटा आहे. म्हणजे मी छोटा आहे. तिथंच पिंड मांडली, तिथंच वाळू जमा केली आणि वाळू जमा करून तिथंच शिवलिंगाची 6 महिने पूजा केली. हटले नाही विंध्याचल. 6 महिने पूजा केल्यानंतर त्या पिंडीतून जो प्रगट झाला, भगवान ओंकारेश्वर साक्षात महादेव प्रगट झाले आणि सांगितले विंध्याचल काय पाहिजे तुला बोल. आता विंध्याचलांसाठी माझ्या मनात काय ते द्या. महादेवाला संकट पडलं की हा जर मेरू पर्वतापेक्षा जर उंच गेला तर अवघड व्हायचं आहे. सगळे 33 कोटी देव आले, ऋषीमुनी आले आणि सांगितलं आपण सगळ्यांनी पूजा करू. महादेवा, आज तुम्ही विंध्याचलाच्या या पवित्र वाळूच्या शिवलिंगातून, पार्थिव शिवलिंगातून तुम्ही प्रगट झालात, परंतु तुम्ही इथंच राहा. म्हणून त्या ठिकाणी ज्योतिर्लिंगाच्या रूपातून ओंकारेश्वर प्रगट झाला आणि देवाने दुसऱ्या ठिकाणी पूजा केली म्हणून ममलेश्वर, ओंकार आणि दुसऱ्या बाजूने ममलेश्वर निर्माण झाले. सगळ्यांनी नेमकं पूजा करून भगवंताला नमस्कार करून आशीर्वाद घेतला. त्या देवाचं नाव ओंकार. ऊंचे मंदिर तेरे, ऊंचा तेरा धाम, कैलाश वाले बाबा भोले तू करते हैं तुम्हें प्रणाम. अजब है तेरी माया, अजब ही तेरी माया जिसे कोई समझ न पाया. अजब ही तेरी माया जिसे कोई समझ न पाया. गजब का खेल रचाया, सबसे बड़ा है तेरा नाम. भोलेनाथ 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 भोलेनाथ. अजब ही तेरी माया. अंग विभूति गलारुंड माला शेष नाग लिपटायो. भाले तिलक चंद्रमा गर गर अलग जगायो. अंग विभूति गलेरुंड माला शेष नाग लिपटायो. बाल तिलक बाल चंद्र और नंदगर अलग जगायो. नगर में जोगी आया, नगर 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 में जोगी आया. यशोदा के घर आया, सबसे बड़ा है तेरा नाम. भोलेनाथ 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 भोले भोलेनाथ भोलेनाथ भोले 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 भोलेनाथ. म्हणून उंच उंच दर. आपलं बाबाजी त्या ठिकाणी एकदा गेले, सद्गुरू जनार्दन स्वामी. बाबाजींचा नेम होता प्रत्येक क्षेत्रावर अनुष्ठान करणं. 12 ज्योतिर्लिंगाला आम्ही पण आता परिक्रमा झाली
कुंभमेळा झाला का प्रत्येक ज्योतिर्लिंगावर अनुष्ठान करणार आहे. त्यांना शक्य असेल त्यांनी यायचं आहे. जास्त नाही, फक्त 7-7 दिवस करणार. बाबाजी 21-21 दिवस करत होते. मग केदारनाथ असो, बद्रीनाथ असो, रामेश्वर असो, 12ही ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी थोडी कथा होणार 7 दिवसाची. आणि 7 दिवस मुलं सगळे अनुष्ठानला 11, 21, 51 जेवढे असतील तेवढे नेणार. थोड्याच दिवसामध्ये कुंभमेळ्याची आता थोडी मोठी जबाबदारी आहे. सगळ्यालाच माहिती आहे, कुंभमेळा सगळ्यात भव्य दिव्य ऐतिहासिक आपल्याला त्र्यंबकेश्वरमध्ये आपल्याला सगळ्याला स्नानाची, अन्नदानाची व्यवस्था आपल्याला करायची आहे. म्हणून त्या तयारीला आपल्याला लागायचं आहे. 1 वर्ष आपलं त्याच्यात जाईल. त्याच्यानंतर 2028ला उज्जैनचा कुंभमेळा होईल आणि 2029 मध्ये आपल्याला 1 वर्षामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये किंवा प्रत्येक 2-3 महिन्यामध्ये एक ज्योतिर्लिंगाचं, कारण बाबाजी करायचे म्हणून आपल्याला प्रयत्न करायचा होईल असं. कारण जनार्दन स्वामींनी अनुष्ठान केलं, स्वतःचं हे राहायचं, संगत राहायचं. गेले नर्मदा माईच्या किनारी, गेले स्नान करायला गेले. त्या नर्मदा माईला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला काय सांगा. कारण एवढे मोठे सत्पुरुष आल्यानंतर, संत आल्यानंतर नर्मदा माईला खूप खूप आनंद होतो. नर्मदा माईने विचारच केला नाही. बाबाजी सहज पाण्याजवळ गेले आणि जे बाबाजी पाण्यात त्या चक्रतीर्थात अजूनही आम्ही पाहिलं, असं चक्रतीर्थात बाबाजी पाण्यातून, जे भावऱ्यातून आतापर्यंत जेवढे गेले कोणी आलं नसेल, पण बाबाजी त्याच्यात गेले. असे चक्रात 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 2-3 जण वरती बसले होते. अरे आपल्या डोळ्यात देखत आज आपले बाबाजी गेले. मोठ्याने टाऊ पडून रडायला लागले. 21 दिवस आपण बाबाजीच्या सानिध्यात राहिलो, बाबाजींच्या सहवासात राहिलो. आता आपण घरी कसं तोंड दाखवणार. म्हणून तिघांनी तयारी केली. आता आपले बाबाजी गेले, आपणही इथं उडी मारायची. अर्धा तास वाट पाहिली आणि 1 तासानं नर्मदा माईने बाबाजीला स्नान घालून तळ हातावर हजारो फुलं आले आणि बाबाजीला परत काठावर आणून ठेवलं. म्हणजे ज्या नर्मदा माईनं सुद्धा बाबाजीला स्नान घालून, नर्मदे होऊ कशी उतराई, नर्मदे होऊ कशी उतराई, तुझा उपकारा जगी पारला, तुझा उपकारा जगी पारलाई. हर 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 देवा माय, हर 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 देवा माय. नर्मदे होऊ कशी उतराई, नर्मदे होऊ कशी उतराई. नुसतं नर्मदा आहे ना मा. आज आपलं भाग्य आहे. ज्यावेळेस बाबाजी तर कुठेच होते त्या काळात, आणि तिथून बाबाजी शौचाला त्यावेळेस लय गबळ होते. आम्ही आलो त्यावेळेस अशी एवढीच वाट होती, फार कठीण होतं, इतकं गवत होतं. आणि कुट्यात आरती अशी एकदम साधी कुठे होती. आरती सुरू झाली का वरून 2-3 लोंब कळलेले असायचे, कुठेही पडायचे अचानक. आम्ही जिथं झोपायचो उशाला 2-3 बसेल राहायचे. अशी गुशी काढली का असे मोठे सापडायचे. अक्षरशः सगळ्या बाजूने कोणी गवत कापायला गेलं तरी ते गवत कापता कापता अक्षरशः साप यायचे. इतके साप, इतकं कठीण होतं का तुम्हाला काय सांगा, भयानक एकदम. इथं मध्ये येणं एवढं अवघड होतं, इतकं कठीण होतं मध्ये येणं सुद्धा. तुम्हाला काय एवढीच पावलं वाट अशी कस तरी गवतातून थोडं थोडं द्यायचं कुठ्यापर्यंत. आणि अशा ठिकाणी बाबाजींनी पहिले कुठे केली ती बी अशी चटायची होती. आणि मग बाबाजी चालले इकडे असे, ए म्हणे भाऊ थोडं पुढं घ्या, इथं माझं मंदिर होणार आहे. त्यावेळेस बोललेले होते, म्हणजे हे मंदिर. त्यावेळेस बाबाजी म्हटलं की इथं माझं मंदिर होणार आहे, आपण थोडं पुढं जाऊ. आणि मग बाबाजी पुढं निघाले. त्यावेळेस बाबाजीने दिलेला शब्द आज नर्मदेश्वरी इथं आहे, लक्षात राहू द्या. म्हणजे जनार्दन स्वामी इथं बोलले की इथं मंदिर होणार आहे. काय आपण कुठून यावं कसं ना. पहिल्यांदा वेरूळला 3 वर्ष राहिलो. बाबाजी काकोळ्यात आले शिवपुरीला 8वी 9वी 10वी. मग आम्ही काही शाळेत गेलो नाही. पहिली गोष्ट 5वी 6वी 7वीला गेलो नाही. आता शाळाच आमची होती. 5वी 6वी 7वीला आमचे परमपूज्य
आता ज्यांना आपण जगद्गुरू शांतिगिरी महाराज म्हणतो, आम्ही दोघं संघ करायचो. म्हणजे त्यावेळेस त्यांच्या वरती तिथे एक सदाशिव नावाचा जमदारी म्हणून, आता ते त्यावेळेस साधू होता, त्यावेळेस आम्ही दोघं कमानीवर राहायचो आणि मग त्रिकाल सिद्धेश्वराची पूजा करायची, 3 वेळेस स्नान करायचं आणि 3 वेळेस महादेवाची आरती करायची. आणि त्यानंतर मग थोडंसं तिथं बाबाजी शृंगार नाल्यात राहायचे. ते सायकल चालायची पुढं, मी पाठीमागे कॅरेजवरती असा वर असं बटनाचा टेप होता, अशा अशी बटणं होती त्याला, असा मोठा टेप होता. तो टेप घेऊन बसायचं, कारण ते कॅश टेप करायचे. बाबाजी जेवढे प्रवचन असेल तेवढे ते टेप करायचे. कधी कधी बरं 3:30लाच उठायचे आणि सायकलवर बसायचं. कधी कधी झोप लागली तर पाठीमागं. मला सायकलसुद्धा त्यांनी शिकवलेली. त्यांनी अशी कॅरेज धरायचं आणि मी काहीची माझी चालायचं. आणि मग काय, ज्यावेळेस आम्ही 3 वर्ष तिथं राहिलो, मग असे सगळे साधू संत बसायचे सगळ्या बाजूनी. त्यांनी आम्हाला विहिरीत बुडवायचं, वर काढायचं आणि बाबाजीच्या पालखीत टाकून द्यायची. आणि बाबाजी दोन्ही पायामध्ये बसायचे. दोन्ही पायामध्ये बसले की सगळ्या बाजूने साधू बसले. त्यावेळेस साधू किती होते, किती संत होते. अक्षरशः 3 वर्ष तिथं राहिलो. आणि 3 वर्षानंतर बाबाजीने सांगितले, पोरं मला पाहिजे. त्यांनी सांगितलं एवढे नाही मिळणार, हे 2-3 जणांनी मिळणार. पण नाही म्हणलं, बाबाजींनी बोलू. म्हणून आम्ही कापळ्यात गेलो, शिवपुरीत. 3 वर्ष बाबाजींची प्रत्यक्ष सेवा झाली. आणि मग बाबाजी 10वीला गेल्यानंतर पुढं जायचं म्हणून आम्ही नाशिकला आलो. 11वीला तिथं शर्वायेश्वराची जवळजवळ पोपट होता. आम्ही दोघांनी खूप सेवा केली, त्रिकाल पूजा केली. मग 11वी पास झालो. 11वीचे 6 म्हणजे 12वीचे 6 महिने तिथं काढले. आणि 6 महिन्यानंतर आम्ही म्हणलं इथं कुटी आहे, आपल्याला बाबाजीचं कार्य करायचं आहे, म्हणून 12वीला आम्ही इथं आलो. लोकांनी आम्ही लहानपणापासून पाहिलं, आम्हीच सांभाळलो. काय करा, म्हणजे आम्ही पूर्ण आयुष्य बाबाजींजवळ काढलं. म्हणून 12वीला आम्ही इथं आलो. 6 महिने इथं शाळेत काढली. 13वीला ओझरला, 14वीला ओझरला आणि 15वीला आम्ही दीक्षा घेतली. लक्षात घ्या. आणि म्हणून त्यावेळेस लहानपणापासून गणवेश असाच होता. म्हणून दीक्षा 15वीला घेतली. आणि मग आम्ही तिला प्रयागराजला दीक्षा घेतली. ज्यांनी माधवगिरी महाराज असो, शांतिगिरीजी महाराज असो, रमेशगिरी महाराज असो, ज्यांनी 13 साधूंनी ज्या रामगिरीजी महाराजांकडून दीक्षा घेतली त्यांच्याकडनंच आम्ही दीक्षा घेतली. म्हणजे सगळ्यांनी जी चोटी दिली ती एकाच गुरुकडून दिली, कारण ती बाबाजींचा सगळ्याला अनुग्रह होता. बाबाजींचा प्रत्येकाला कानात अनुग्रह होता. म्हणून काही कोण काय सांगेल, कोण काय सांगेल, परंतु आम्ही फक्त एवढंच सांगतो की 24 तास बाबाजींजवळ होतो आम्ही. बाबाजीसोबत आम्ही काहीच पाहिलं नाही, शाळा पाहिली नाही, काहीच पाहिलं नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत सद्गुरू जनार्दन स्वामी पाहत राहायचे. पाहता सद्गुरूची मुख तान हरपली बुक. असे सद्गुरू जनार्दन स्वामी ज्या गंगामय्यानं नर्मदामयानं परत, म्हणून नर्मदाय नमा असं म्हणलं की सर्प उतरतो. ज्याला सर्प चावला, इंच चावला, त्याने फक्त नर्मदेश्वराचं नाव घ्यायचं. ओम नर्मदाय नमा, ओम नर्मदाय नमा, ओम नर्मदाय नमा. एकाला आमच्या इथं रामनाथ आहे आहेर म्हणून, त्याला कॉबरा चावला. कॉबरा माहिती आहे तुम्हाला? नाग झोपलेत नाही ना कॉबरा नाग. आता इथं स्वयंपाकाला आहे आमच्याकडे. बरं, त्यांची खूप श्रद्धा. मग त्यांनी सांगितलं मला आता नाग चावलेला आहे, म्हणून त्यांनी कुट्यात आणलं. म्हणलं काव. त्यावेळेस त्यांच्या तोंडाला फेस आलेला, डोळे झाकलेले, शेवटची अवस्था. आता नाग चावल्यानंतर माणूस 5 मिनिटं जगतं, जास्त नाही जगू शकत. त्याला तिथंच बाबाजींचं भस्म लावलं, स्वतः आपण लावलं. म्हणलं म्हणा नर्मदा. आता आम्ही बाबाजीकडे ऐकलेलं आम्हाला काही येतं जातं, आजही आम्हाला काही येत नाही. आम्ही कोणताच ग्रंथ पाहिलेला नाही, कोणताही ग्रंथ वाचत नाही. अजून रामायण केलेलं वाचलं, रामायण कथा केली असेल, महाभारत कथा, ज्याने त्या कथा भागवत कथा केली, पण अजून एकही ग्रंथ उचकून पाहिला नाही. कसा असतं मध्ये एकदा बसलं का आपाप सुरू होतं, कारण जनार्दन स्वामींचं कृपा आशीर्वाद असल्यामुळं कमी नव्हतं. हा फुलिया बळे मी नाही बोलत, फुलिया बळे मी नाही बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची, सखा कृपावंत वाचा त्याची. फुलिया
बळे मी नाही बोलत आपुलिया बळे मी नाही बोलत. 11 वाजलेले आहे, लक्षात राहू द्या किती गोड आहे. म्हणून ते भस्म लावलं आणि काही मिनिटानं उठून बसला. आजही एकदा तर डायरेक्ट विहिरीत पडले होते, डायरेक्ट कोरड्या विहिरीत, डायरेक्ट दगडाच्या. तिथूनही मोडले तोडले, परत बाबाजींची भस्म लावला. आजही आपल्या स्वयंपाकाला रामनाथ आहेर पिंपरीकर आजही आहे, हे लक्षात राहू द्या. जे कोबरा चावूनही विहिरीत पडूनही धक्का लागलेला नाही केसाला. म्हणून बाबांनो, जनार्दन स्वामी खूप महान मोठी शक्ती आहे. आणि अशा गुरुदेवांच्या सानिध्यात आपण अनुष्ठान करतो, अशा गुरुदेवांच्या सानिध्यात आपण राहतो. किती ज्योतिर्लिंग पाहिले आपण आज? पहिलं सौराष्ट्र सोमनाथम, श्रीशैल्य मल्लिकार्जुनम, उज्जैनी महांकारम, ओंकार मंडलेश्वरम. एक ज्योतिर्लिंगाला जायचं का? केदारनाथला चालायचं का? वर बोट करा, कोणला जायचे? 5 मिनिटात जाऊन येऊ. केदारनाथ कोणला पाहायचंय? झोपायला जायचं का? केदारनाथ का निर्माण झाले? अहो, नर नारायण बद्रिका आश्रमाला तपश्चर्याला बसले होते. जो जाय बद्री कभी नाही उदरी, असं असं जो बद्रीनारायणाला जातो, बद्रीनारायण म्हणजे बोरं खाऊन तपश्चर्या केली नारायणानं. आणि त्या ठिकाणी नारायणानं भगवान शंकराची पिंड केली, पिंडीची पूजा करायची. त्या ठिकाणून वाळू करायचे, तुमच्यासारखी पूजा करायची. एक दिवस महादेवाला वाटलं, महादेवाने सांगितलं, कवर आता ही पिंड तयार करतात, मी स्वतःच तुमच्यासाठी दर्शन देतो. म्हणून नारायणाला दर्शन दिलं. नारायणाने सांगितलं, देवा आता तुम्ही प्रगट झाले, इथंच तुम्ही ज्योतिर्लिंग म्हणून राहा. म्हणून त्यांची स्थापना नारायणाने केदारनाथला केली, स्वतः नारायणाने केली. म्हणून केदारनाथ भगवान की जय. पाची पांडवांना त्या ठिकाणी एकदा दर्शनाला गेले. देवाने ते म्हशीचं रूप धारण केलं. ते पुढच्या उद्याच्या ह्याच्यात सांगेल, खूप सुंदर आहे. आणि त्यांच्या पाठीमागे लागले. मग देव तिथं गुप्त झाले. यांनी शेपटी धरून ओढलं आणि अर्धा भाग, जो भाग आहे तो पशुपतीनाथला गेला आणि पाठीमागचा भाग इथंच राहिला. मग पाची पांडवांनी खूप सुंदर पूजा केली, देवाला प्रसन्न करून घेतलं. तोही प्रसंग उद्याच्या चिंतनात आहे. आपल्यालाही देव प्रसन्न व्हावा, महादेव प्रसन्न व्हावा, आपणही सुखाचा आनंद घ्यावा, एवढी विनंती करून या ठिकाणी थांबूया. झालेली सेवा सद्गुरूंच्या पवित्र चरणी समर्पित करून या ठिकाणी आपण या ठिकाणी थांबूया. जय जनार्दन. नारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण. आधी अनुष्ठानचे विद्यार्थी जाऊ द्या, बाकी त्यांनी उठू नका. अनुष्ठानचे विद्यार्थी जागेवर डोकं टेकवून चला. जय जनार्दन देवा. नारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम नारायण नारायण ओम सत्य नारायण नारायण ओम सत्य नारायण नारायण ओम. जय सद्गुरु